शिवछत्रपतींच्या इतिहासातलं आणखी एक पर्व अर्थात पावनखिंड. आणि या सिनेमात बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका जे साकारतात ते अजय पुरकर आता माझ्यासोबत आहेत. खूप स्वागत तुमचं ABP माझामध्ये. थँक्यू सो मच. आणि बघतोय मागे हे जे काही आहे ते अंगावर असं काटा आणणारं आहे, रोमांच उभं करणार आहे आणि हे सगळं तुम्ही साकारलेलं आहे. कसा प्रवास होता तो सगळा? खूपच भारावून टाकणारा प्रवास होता सगळा. कारण की पावनखिंड असं नुसतं उच्चारलं तरी प्रत्येक मराठी मनात जे काही येतं ते शब्दात वर्णन करण्यासारखं नाही आहे. खूपच इमोशनल लढाई इतिहासातली असं म्हणायला हरकत नाही. आणि हा सगळा प्रवास जेव्हा सुरू झाला तेव्हा मला खूप सहजतेने दिग्पाल म्हणाला. कारण की कुठल्या तरी आधी एका इंटरव्ह्यूमध्ये मी बोललो होतो की मला आयडियल भूमिका तुमची ऐतिहासिक कुठली असं मला विचारलं होतं. तेव्हा मी म्हटलं होतं की बाजीप्रभू देशपांडे साकारायला खूप आवडतील मला. आणि दिग्पाल म्हणला की तुला करायचं होतं तर कर. असं इतक्या सहजतेने चालू झालं ते. पण जसा जसा प्रवास गेला तसा पहिला टप्पा असा होता की लुक अचीव करणं. कारण मी म्हणतो कायम तसं की आमची पिढी सगळी पोचली गेली ती भालजींच्या चित्रपटांवर. त्यामुळे त्याच्यात वसंतराव पैलवान नावाचे जे नट होते की ज्यांनी बाजीप्रभूंची भूमिका केली होती त्या चित्रपटामध्ये, तो लुक, ते व्हिज्युअल आमच्या कोणाच्या डोळ्यासमोरनं हलणंच शक्य नव्हतं. ते आत्ताच्या पिढीने बघितलं की नाही मला माहिती नाही. तो चित्रपट आहे आत्ता यूट्यूबवर. पण तो चित्रपट बघितल्यानंतर की हे असं अचीव करायचं आहे आपल्याला, ह्याच्या आसपास जायचं आहे, तर ते करण्याचं पहिलं म्हणजे व्हिज्युअल कन्व्हिक्शन पहिलं. त्यानंतरचा दुसरा होता तो भाग, त्यांनी जे सीन्स डिझाईन केले होते परफॉर्मन्स ओरिएंटेड, जे सीन्स होते, तर ती मी म्हटलं तसं की पूर्ण विषयच पहिल्यापासून शेवटपर्यंत इमोशनलच आहे. तर त्यामुळे ते सीन्स, प्रत्येक सीनमधनं काय अपेक्षित आहे, तर आम्ही रोज बोलायचो, रोज डिस्कस करायचो, रोज त्याच्यातले कंगोरे तपासण्याचा प्रयत्न करायचो की काय अजून सापडतं आहे का आपल्याला. आणि हळूहळू म्हणजे आपण म्हणतो ना की ब्रिक बाय ब्रिक की एक 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 करत आम्ही ते अचीव करत गेलो. पहिलं होतं ते फिजिकली त्यासारखं दिसणं, त्यानंतर सीन्स, आणि तिसरं ऑब्व्हियसली वॉर, जे त्यांनी कोरिओग्राफ केलं होतं ते पण पूर्णपणे वेगळं होतं. कारण की आत्तापर्यंतच्या चित्रपटांमध्ये मी वॉर केलेलं नाही अशातला अजिबातच भाग नाही. फर्जनपासून आम्ही वॉर सिक्वेन्सेस करतोच होतो. ह्याच्यात वेगळं असं होतं की जितके दिवस आम्ही चित्रीकरण केलं त्याच्यापैकी 25 दिवस रेन मशीन्स होते. पावसात फाईट करणं ही एक वेगळीच गोष्ट असते. आणि म्हणजे आपण अत्यंत काय म्हणतात त्याला, प्रतिक्षिप्त क्रिया असते ना. डोळ्यात पाणी पडलं समजा तर तो डोळे मिटतोस किंवा ब्लिंक होतंच, हे किती नॅचरल आहे. आणि तेव्हा एक फार भारावून टाकणारी जाणीव अशी झाली की अरे, शूटिंग करताना खोट्या पावसात खोटं युद्ध जे चित्रीकरणातलं आहे ते करताना एवढा त्रास होतोय, ह्या लोकांनी 1660मध्ये हे कसं काय केलं असेल, हे म्हणजे अशक्य आहे. आणि म्हणून शक्यतो दिग्पालचाही आग्रह असतो की आपण नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये जाऊन शूट करूया, स्टुडिओमध्ये नको शूट करा. त्यामुळे त्यातसुद्धा आम्हाला आजूबाजूला होते ना साप, कारण आम्ही त्यांच्या राज्यात होतो ना, ते आपल्याकडे नव्हते आले. त्यामुळे त्या सगळ्या वातावरणात शूट करत असताना पुन्हा महाराजांचीच कृपा की ज्या पद्धतीने रिहर्सल्स होतात, ज्या पद्धतीने वॉर सिक्वेन्स डिझाईन होतात, कुठेही कोणाला खर्चटलं देखील नाही. आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट असते. कारण की अशा ठिकाणी असं ग्रुसम वॉर ज्याला म्हणतात ना, ते शूट करत असताना सहज शक्यता असते रे इंजुरी होण्याची. तर ते घडलं नाही. आणि पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंतचं वातावरण हे भारलेलंच होतं. यांनी सुरुवात जिथून केली की बाजीप्रभू पुरकरांमध्ये कधी दिसले? फार सुरुवातीपासून दिसलेले आहेत. मला की श्री शिवराज अष्टका ही जी मालिका आम्ही म्हणतो आहे, तर त्याच्यामध्ये या प्रत्येक कलाकारांनी काय काय करावं किंवा काय केलं पाहिजे, तर हे सुरुवातीपासून काही काही डोक्यात येत राहतं. आणि म्हणजे कित्येकदा यांनी पण अनुभव घेतला की असं सगळं चालू असताना मी कधीतरी यांच्याकडे बघत बसतो की, आणि मग त्यांना कळतं, थोड्या वेळाने मी सांगतो पुढच्या जरा तुला अमुक एक पद्धतीची तयारी करायची. मी पात्र अजिबात सांगत नाही, कारण मला ती एक गंमत अनुभवायची असते की हे पात्र सांगितल्यानंतर याच्या चेहऱ्यावर काय भाव येतो आहे. म्हणजे हा घाबरून जातो आहे, दडपण घेतो आहे, एन्जॉय करतो आहे, हवेत जातो आहे, बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. म्हणजे माझे सगळे सिनियर्स आहेत, पण मी जरा गमतीने हे म्हणतो. आणि
ऑब्व्हियसली ही सगळी जी देवदुर्लभ टीम मला लाभली आहे छत्रपतींच्या आशीर्वादाने, की हे देवदुर्लभ आहेत माणसं. हे कुठेही माझ्याकडे संपूर्ण चित्रीकरणाच्या दरम्यान कितीही अवघड जागा असली तरी कुठल्याही प्रकारच्या सोयी किंवा सुविधा, व्हॅनिटी, जामूक तमूक, कित्येकदा आम्हाला दगडावर बसून जेवावं लागतं. ह्या सिनेमाचं म्हणशील पर्टिक्युलरली जसं अजयदादा म्हटला की पावसामध्ये शूटिंग करत होतो, त्यामुळे ओले कच्चं असताना कपडे बदला रे आणि मग जेवायला जा रे एवढा वेळच नव्हता आमच्याकडे, कारण मराठी चित्रपटाचं बजेट होतं. त्यामुळे तो वेळ नाही घालवू शकत आम्ही. ओले कच्चा अंगाने मी यांना जेवताना पाहिले. असे कलाकार नाही लावत कोणाला, ते छत्रपतींच्या आशीर्वादाने मला लाभलेत. आणि त्यामुळं ही जी टीम आहे याच्यामध्ये आता ॲडिशन्स होत राहतील. आणि मला त्यांच्या स्क्रिप्ट मी ज्या लिहिलेल्या आहेत 8 त्याच्यानुसार मला ते दिसत राहतात की हां अजयदादा आता, कारण मी हे म्हणजे फर्जनच्या वेळेला त्याला बोललो होतो की ह्याच्या 3ऱ्या सिनेमात तुला खूप वेगळी तयारी करायची आहे, मी वेळ आल्यावर तुला सांगेन. म्हणजे हे साधारणतः डोळ्यासमोर आहे. एक नक्की आहे की छत्रपती आणि आऊसाहेब आता बदलणार नाहीत, पण प्रसंगवशात काही कलाकारांचं शफलिंग म्हणून एक्झॅक्टली मी तुला तेच विचारणार होतो. होऊ शकतं, कारण त्यांचं डेडिकेशन आहे. मला त्याच्या पलीकडे जर ते सूट होत असतील अंगापिंडानी वर्णनानी, तर मला पलीकडे जाऊन शोधायची गरज नाही. जिथे गरज पडते की आता आपल्याला वेगळं कोणाला तरी शोधायची गरज आहे. जसं या चित्रपटामध्ये प्राजक्तासारखा नवीन चेहरा तुम्हाला आमच्या टीममध्ये ॲड झालेला दिसेल. माधवी नेमकर, सुरभी भावे यांच्यासारखे चेहरे ॲड झालेले दिसतील. अजिंक्य ननावरे ॲड झालेले दिसेल याच्यामध्ये. तर उज्ज्वला जोगांसारख्या ज्येष्ठ कलाकार पण याच्यामध्ये ॲड झालेले दिसतील. हे सगळे कलाकार ह्या चित्रपटामध्ये जॉईन झालेत याला, की जे आमच्या या टीममधनं नवीन आहेत. ते आता इथून जॉईन झाले, इथून पुढे चालत राहतील आमच्याबरोबर. सो त्यामुळे ह्या भूमिका म्हणजे असं नाही की ह्याच टीममध्ये वाटायच्यात, पण जे करू शकतायत, ज्यांच्या मनात अपार शिवभक्ती मी अनुभवलेली आहे आणि त्यासाठी ते कुठल्याही प्रकारचं क्रिबिंग करत नाहीत की मला हेच मिळालं नाही, मला तेच मिळालं नाही. तर ह्या गोष्टींना बाजूला ठेवून हा चित्रपट बनणं आणि तो समाजापर्यंत पोचणं किती गरजेचं आहे हे ज्यांना कळलं आहे ते हे सगळे कलाकार आहेत. आणि त्यामुळे ह्यांच्यामधनं ह्या गोष्टी मला सापडत राहतात, मी शोधत पण नाही खरं तर. ते सगळं छत्रपतींच्या आशीर्वादाने क्लिक होतं. जसं अंकितचं आहे, अंकितचे काही व्हिडिओज, काही इंटरव्ह्यूज तुम्ही पाहिले असतील की अचानक एका रात्री मी त्याला म्हटलं की कोंडाची फरजत आणि तो खूप शॉक झाला होता त्यावेळी. तर हे कुठेतरी त्यांनी दिलेला संकेत असतो आणि तो संकेत मी फॉलो करतो. जसं अजयदादाचं आहे की त्याच्यामध्ये ती एक जर तो स्ट्रिक्टनेस, तो लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर पेलण्याचा वकूब हे त्याच्याकडे बघूनच दिसतं. म्हणजे आम्ही गमतीने असं आता खूप वेळा चित्रपट बघणं होतं एडिटच्या दरम्यान, पोस्टच्या दरम्यान, तर आमचंसुद्धा असं होतं काय फ्रेम आहे रे याची. तर हे जे आहे ते बरं त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या अनेक आवडीनिवडी जुळतात. तो खूप सिनियर आहे मला, पण तरी जसं की तालमीतला व्यायाम, ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्याच्याकडे बघून जाणवतात. आणि बाजीप्रभू असेच असतील असं कोणाकडे बघून वाटेल, ती लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी ज्या कलाकाराकडनं साधली जाईल त्याचं कास्टिंग त्या पद्धतीने झालेलं आहे. आणि ते दिसतंय किती छान वर्क झालंय. तो ती नजर, तो सगळंच. पण मला सगळ्यात विचारायचं होतं की ट्रेलरमध्ये जो एंड आहे, ज्या पद्धतीने हे म्हणतात चल हे जे करतात, ते कधी सुचलं किंवा ते कसं ॲड करावं असं वाटलं? मला कायमच या सगळ्या वीरांच्याबद्दल असं वाटत आलं की ही मृत्यूची म्हणजे त्याची कविता आहे की वाघाच्या जबड्यात घालून हात मोजतो दात जात ही आमची. तसेच हे होते की मृत्यूला समोर बघून ह्यांना असं वाटत असेल की काय मला घाबरतोस तू, तर त्याला पण ते तसंच म्हणतायत की आम्हाला घाबरू नको, हॅलो आम्ही घाबरणाऱ्यातले नाही, चल. तर तिथनं ते सुचलेलं आहे. तो स्वॅग ज्याला आपण, तिची एक पर्टिक्युलर आत्ता पॉप्युलर झालेली टर्म आहे सगळ्या सिनेमासृष्टीत किंवा ओव्हरऑलच जगात की काय स्वॅग दिला, तर तो स्वॅग त्यांच्यामध्ये होता. मरणाच्या छायेत हसणारी माणसं होती ती, त्यामुळे त्याच्यात ते म्हणजे स्क्रिप्ट लेवलला होतं, आधीपासून होतं. हो, स्क्रिप्ट लेवलला लिहिलेलं आहे ते. आणि त्यातनं ते अर्थात अजयदादा असल्यामुळे ते त्यांनी खूप, आणि म्हणजे मला कायमच आवडतं. म्हणजे आपले सगळे सिनेमे तुम्ही पाहिलेत तर पहिल्यापासून त्याचा एक ड्राय ह्युमर आहे, खूप छान तो हाताळतो तो. तर म्हणजे जसं फत्ते शिकस्तमध्ये यसाजी कंकांनी भिंत पाडल्यानंतर सगळेजण दिगमूढ असतात की काय घडलं समोर, तेवढं तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत तो चला राजा झालं असं तो पटकन म्हणून जातो, तेव्हा पटकन हसू येतं आपल्या चेहऱ्यावर. आणि ते हसू हे विनोदाचं नसतं,
हे त्या वीराबद्दलच्या आदराचं असतं. हा जो ड्राय ह्युमर आहे हा त्याला खूप चांगला जमतो. त्यामुळं मी लिहितानाच ते डोक्यात ठेवून तसं लिहिलेलं होतं की स्क्रिप्ट लेवलला आहे. त्याच्यात अपेक्षा अशीच असते की त्या ट्रेलरमध्ये सुद्धा जेव्हा तो एक पल्लेदार वाक्य टाकतो, तर त्यानंतर जेव्हा अपेक्षा असते की बाजींकडनं एक पल्लेदार वाक्य येणं, तो अँटी क्लायमॅक्स असा आहे की तर दुसरी गोष्ट अशी आहे की असा माहोल किंवा अशी परिस्थिती तिथं असू शकते किंवा आपण आजपर्यंत असं वाचलेलं नाही आहे किंवा अनुभव घेतलेला पण नाही. एकदा अशा टी शर्ट्सवरती वाचतो की गर्व नाही माज आहे आम्हाला मराठा असल्याचा. म्हणजे काय तर तो काय असेल तर तो त्या एका प्रसंगातनं कळतो. आपण जेव्हा फतेशिकससाठी रायगडावरती गेलो होतो, मला व्यवस्थित आठवत आहे तेव्हाचा तो माहोल आणि हे सगळंच. तेव्हा तू मला ती जागा दाखवली होती जिथे फर्जंद लिहिला होतास. हा सिनेमाही तू तिथेच बसून लिहिलायस? नाही, हा सिनेमा नंतर प्रसाद स्वरूप जिथे जिथे वेळ मिळेल तसा लिहिलेला आहे. फर्जंद ही त्याची सुरुवात होती म्हणून कदाचित त्याचं अधिष्ठान तिथनं निर्माण झालं असं मी म्हणेन. तुम्हाला आता ट्रेलरनंतर एवढा जबरदस्त रिस्पॉन्स आहे तो आकड्यांमध्ये दिसतोय. व्यक्तिशः तुम्हाला काय अनुभव आलेत, काय लोकांच्या प्रतिक्रिया मिळतात? खूप बोलकी प्रतिक्रिया मला असं वाटतं कौस्तुभ देशपांडे म्हणून जे आहेत, जे बाजीप्रभूंच्या वंशातले आहेत, त्यांनी मला सांगितलं की म्हणजे जेव्हा त्यांनी ट्रेलर बघितला तर ते म्हणले तुमच्यात बाजीप्रभू दिसतात आणि कदाचित अशी शक्यता आहे की कुठल्या तरी मागच्या जन्मी तुम्ही आमचे वंशज असाल. तर ती मला असं वाटतं की थेट त्या वंशातनं येणारी प्रतिक्रिया मला बोलकी वाटते जास्ती. आणि अनेक आहेत ज्या काय म्हणूयात त्याला प्रेमातनं आणि आलेले आहेत की ह्याच्यापेक्षा परफेक्ट कास्टिंगच नसेल बाजीप्रभूंसाठी असं. पण एक मात्र आहे की लोकांचं प्रेम आहे ते खूप महत्त्वाचं आहे, लोकांचा विश्वास खूप महत्त्वाचा आहे. कारण की अशी भूमिका पेलू शकीन का नाही हे सुद्धा लोकांना बघून ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ट्रेलर पोस्टर बघून वाटलं आहे, ही खूप समाधानाची बाब आहे. आणि मला असं वाटतं की मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. असे रोल्स मे बी म्हणजे आयुष्यातनं एकदाच म्हणजे एखाद्याच वेळेस आपल्या पदरात पडतात आणि त्यामुळे मला आय वॉज लुकिंग फॉरवर्ड, मला ही भूमिका करायची होती आणि ती दिग्पालनी माझ्या पदरात टाकली. म्हणजे निर्मात्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला, दिग्पालनी ठेवला आणि मी माझ्याकडनं पूर्ण म्हणजे काय म्हणूयात 1000% देण्याचा प्रयत्न केलेला आहे. निर्मात्यांपासून ते स्पॉट बॉयपर्यंतच्या टीमनी जी अपार मेहनत घेतलेली आहे या चित्रपटासाठी, ती 2 वर्ष आपण सगळेच जण एका विचित्र परिस्थितीतनं जात होतो आणि आता लोकांनाही हा चित्रपट बघायचा आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे ट्रेलरला रिस्पॉन्स देऊन. त्यामुळे आम्ही आता सगळेच जण सज्ज झालो आहे की आम्ही जे उत्तमातलं उत्तम केलेलं आहे ते प्रेक्षकांसमोर ठेवू इच्छितो. दिग्पाल खरं तर पहिल्या दोन्ही सिनेमांवर लोकांनी प्रचंड प्रेम केलं. मला अजूनही आठवतं फर्जंद मला पहिल्या रांगेतल्या चेअरवर बसून तो बघावा लागला होता कारण हाऊसफुल थिएटर्स होते. खूप प्रेम केलं आहे. आता तिसरी भेट घेऊन येतोय स्टुडंटच्या समोर. तुझ्या काय भावना आहेत? काय सांगशील प्रेक्षकांना? कृतकृत्यतेची एक पुढची पायरी येत चालली. अजून खूप बाकी आहेत की अजून स्वप्न खुणावत आहेत, जबाबदारीची जाणीव वाढली आहे आणि ज्या प्रमाणात प्रेक्षकांनी ट्रेलरला प्रतिसाद दिला आहे त्यामुळे त्या परफॉर्मन्सचं एक वेगळं प्रेशर आम्हा सगळ्यांवरती आहे आणि कुठेतरी हळूहळू का होईना हे जमतं आहे, हे कुठेतरी शिवचरणी रुजू होतं आहे आणि त्यांच्या आशीर्वाद स्वरूप प्रेक्षकांचा प्रतिसाद आम्हाला लाभतो आहे. अशीच भावना कायम मनात येत राहते. पावनखिंडच्या निमित्तानं ऐतिहासिक सिनेमातून आपल्या भेटीला येते अभिनेत्री प्राजक्ता माळी. आता प्राजक्ता माझ्यासोबत आहे. खूप स्वागत तुझं ABP माझामध्ये. आणि जसं मी म्हणालो की पहिला तुझा ऐतिहासिक सिनेमा आहे आणि तोही शिवकाळ. काय सांगशील, काय भावना आहे तुझ्या आत्ता? खूप आनंद आणि खूप अभिमान. मी सह्याद्रीची लेख म्हणवते स्वतःला. एक मराठमोळी अस्सल मराठमोळी मुलगी असं समजते आणि महाराष्ट्राने पण तसं कौतुक केलेलं आहे कारण तो साज शृंगार मराठमोळा अस्सल माझ्याला इतका सूट होतो. एक मी मालिका केली होती तेव्हा सुवासिनी नावाची, तेव्हा पण तो इतका अप्रिशिएट झाला होता, सोशल मीडियावर इतका अप्रिशिएट होतो. त्यामुळे मला वारंवार हे वाटत राहिलं की हा लुक आपला चित्रपटात असायला हवा, 70 mm वर दिसायला पाहिजे हे. आणि फायनली या चित्रपटाच्या निमित्तानं ते साध्य होतं आहे आणि नुसतंच ते नाही तर एका ऐतिहासिक चित्रपटात काम करण्याची इच्छासुद्धा पूर्ण होती आणि ती पण इतकी मोठी फिल्म, ग्रँड फिल्म. म्हणजे पावनखिंड ही आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी मराठी वॉर फिल्म आहे.
या सिनेमामध्ये आपण या भूमिकेतून अशा अवतारामध्ये दिसणार आहोत, याचा मला अत्यंतिक आनंद आहे. ऑल्सो दिग्पाल लांजेकर दादानं श्री शिवराज अष्टक जे योजलेलं आहे, आधीचे 2 सिनेमे त्याचे सुपर डुपर हिट झालेले आहेत, हे तिसरं पुष्प आहे. तर त्या अष्टकाचा आपण भाग आहोत. त्या अष्टकामध्ये आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांवर 8 फिल्म्स येणार आहेत आणि त्या म्हणजे तो इतिहास घडणार आहे पुढच्या काळासाठी, की या 8 फिल्म्स, तर या 8 फिल्म्समध्ये आपण आहोत एका फिल्ममध्ये, याचा मला खूपच आनंद होतो आहे. बरं, भूमिका पण तितकीच तगडी आहे. श्रीमंत भवानीबाई बांदल या व्यक्तिरेखेची भूमिका मी वठवते आहे आणि पहिल्यांदा ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारते आहे. तर ते एक जबाबदारी आहे, एक अभिमान पण आहे. बरं, ॲज अन ॲक्टर म्हणून सुद्धा आहे ना, मला करण्यासारखे असे 2-3 तगडे सीन्स आहेत. म्हणजे जरी स्क्रीन लेंथ कमी असली, कारण 1 तास आपण लढाईच बघणार आहोत. ही खरं तर मेल ओरिएंटेड फिल्म आहे, कारण वॉर फिल्म आहे, पण तरी देखील फिमेल्सना तितकंच महत्त्व आहे, त्यांच्या सीन्सना तितकंच महत्त्व आहे. त्यांची पण मनोअवस्था इतक्या चांगल्या पद्धतीनं चित्रित केली गेली आहे. तर तगडेवाले सीन्स माझ्या वाट्याला आलेत, याचा मला फारच आनंद आहे, की असे जिथे आपण प्रत्येक ॲक्टर अशा सीन्सची वाट बघतो, की हा सिक्सर मारण्याजोगा सीन आहे, जो कधी फुल लेंथ फिल्म करूनसुद्धा असे सीन्स आपल्या वाट्याला येत नाही. पण मला आनंद आहे की छोट्या काळासाठी आपण पडद्यावर दिसणार आहोत, पण जे सीन्स आहेत ते कमालीचे सीन्स आहेत. तर यासाठी दिग्पाल दादाचे खूप खूप आभार, की त्यांनी माझी आठवण काढली या सीनसाठी आणि या सिनेमासाठी. खरं तर आपण जेव्हा असं म्हणतो की म्हणजे ऐतिहासिक सिनेमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणले की त्या भूमिका साकारणारी अनेक मोठी माणसं होती, की ती नाव आपल्या समोर येतात. अनेक असं तानाजींबद्दल बोलायचं झालं तर आपल्यासमोर ती कॅरेक्टर्स उभी राहतात. पण जेव्हा आता बांदलांची सून हे जे कॅरेक्टर आहे ते आजवर कधी लोकांनी पाहिलं नसेल आणि आज ते तुझ्या निमित्तानं लोकांसमोर जाणार आहे. तू त्या कॅरेक्टरची, त्या पात्राची, त्या व्यक्तिरेखेची आणि ते जे ऐतिहासिक पात्र त्यांची ओळख म्हणून त्यांच्यासमोर जाणार आहेस आणि ही खूप मोठी जबाबदारी आहे. खरंच या चित्रपटामध्ये कित्येकदा असं होणार आहे की अय्या हे असं होतं, अय्या ह्यांचं एवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, आपल्याला माहीतच नव्हतं. असे क्षण आम्हालाही स्टोरी वाचताना असे आले की अरे हे आपल्याला माहिती नव्हतं. म्हणजे कादंबऱ्या वाचूनसुद्धा काही डिटेल गोष्टी असतात ना, ज्या नाही समोर येत. तर दिग्पाल दादासाठी खरं तर त्याला हॅट्स ऑफ, की त्यांनी एवढा अभ्यास करून ज्यांचं मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे त्या सगळ्या व्यक्तिरेखांना त्यांनी समोर आणलं. अर्थात ते अष्टक आहे फिल्म्सचं, त्यामुळे तो प्रत्येक व्यक्तिरेखाला न्याय देऊ शकतो आहे. सो या फिल्मच्या निमित्तानं मला बांदल कुटुंबियांचा त्याग मलाच पहिल्यांदा कळला आणि तो त्याग मी वठवू शकते आहे, याचा मला खरंच खूप आनंद होतो आहे. आणि या निमित्तानं खरंच प्रेक्षकांना सुद्धा अनेक गोष्टी, अनेक प्रसंग नव्याने कळतील, जे खराखुरा इतिहास आहे खरा आपला, परंतु तो आता पखरींमध्ये शोधायला लागेल. इतका लांब पळालेला आहे आपल्यापासून. आपल्याला बरोबर सगळ्या गोष्टी माहिती असतात, पण इन डिटेल माहिती नसतात डेप्थमध्ये. तर या फिल्मच्या निमित्तानं खूप सारे प्रसंग, खूप साऱ्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना बघायला मिळतील. खरं तर प्राजक्ता, तू एका बाजूला हास्य जत्रामधून हसवते आहेस, अशा ऐतिहासिक पटातून इतिहास आमच्यासमोर उभं करतेस आणि त्याचबरोबर पांडूसारख्या सिनेमातून निगेटिव्ह एक तुझी व्यक्तिरेखा, म्हणजे तेही एक वेगळा अँगल दिसतो आहे. सो आता पुढे काय दिसतं आहे तुला, काय करायचं आहे आता? 25 फेब्रुवारीला लॉकडाऊन मी पॉझिटिव्ह नावाचा सिनेमा रिलीज होत आहे. मला ते दिसते आता. ह्याच्यानंतर इमिजिएटली व्हॉट्स नेक्स्ट, कारण ते इमिजिएटली नेक्स्ट फ्रायडेला ती फिल्म रिलीज होती आणि महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरींबरोबर मी तो सिनेमा करते आहे. त्याचाही मला फार आनंद आहे. मला खूप दिवसांपासून हेही वाटतं की सुपरस्टार्सबरोबर फिल्म्स करायचे आहेत यार. आणि त्यात रोमॅन्टिक जॉनर पण मला फोर्टे वाटतो माझा. तर ती रॉमकॉम फिल्म आहे आणि लॉकडाऊन आणि करोनाची पार्श्वभूमी असलेला तो सिनेमा आहे. नवदाम्पत्य आणि सगळे अडकलेत नातेवाईक एका घरामध्ये 21 दिवस आणि धुमाकूळ अशी ती मस्त खो खो हसाल अशी फिल्म आहे. तर काय म्हणतात, नजीकचं भविष्यकाळ तर हा आहे 25 फेब्रुवारी लॉकडाऊन. पण इन जनरल पुढे भविष्यात मी पुढची 2-3 वर्ष फक्त अभिनेत्री म्हणून डेडिकेशननी तेवढा हा काळ अभिनेत्री म्हणून काम करायचं मी ठरवलं आहे. कारण खूप काय आवडत असतं. मला वैविध्यपूर्ण आयुष्य जगायला आवडतं, तो माझ्या स्वभावाचा भाग आहे. पण त्यामुळे अभिनयाकडे दुर्लक्ष होता कामा नये, म्हणून मी पुढची 2-3 वर्ष फक्त अभिनेत्री म्हणून जास्तीत जास्त दिसेन असा मी प्रयत्न ठेवणार आहे. पण आम्हाला तुझ्या कविताही वाचायच्या असतील तर किंवा आणखी काही तुझ्याकडून वाचायचं असेल तर?
अजून तरी मी फार काही मनावर घेतलेलं नाही लिहायला. काय आहे ना, करोना काळ म्हणजे काव्यसंग्रह ब्लेसिंग इन डिस्गाईज होतं. कारण त्या काळात वेळ मिळाला त्या कविता संकलित करायला, रिराईट करायला, जुळवणी करायला. तर ते आता कामाच्या दबडग्यात तसं होणार नाही. तो काळ मिळाला म्हणून ते झालं असं मला वाटतं. आणि ॲक्च्युली लिखाणासाठी एक वेगळी तुम्हाला बैठक लागते. तर ती ॲक्टर आणि अँकर म्हणून अजून एक ॲडिशनल जबाबदारी घ्यायला ते थोडंसं अवघड जाते आत्ता मला. म्हणूनच मी म्हटलं की ते आत्ता नजीकच्या भविष्यकाळात ते नाही बघायला मिळणार. जास्त ॲक्टिंगच. कारण याच्यानंतर एक मोठी वेबसिरीज येणार आहे. याच्यानंतर आणखी 2 सिनेमे एप्रिलच्या दरम्यान रिलीज होण्याची शक्यता आहे, ज्याच्यातही तशी लेंथवाईज भूमिका कमी आहे पण तगडी भूमिका आहे. असे ते दोन्ही सिनेमे आहेत. तर त्याच्यात मी त्याच्याकडे जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे आता सध्या. या सिनेमाचा ट्रेलर यूट्यूबवरती आला आणि अवघ्या काही तासांमध्ये, मी दिवसात म्हणत नाही, अवघ्या काही तासांमध्ये 5 मिलियन्स व्ह्यूचा टप्पा पार केला. कारण तेवढी उत्सुकता ह्या सिनेमाबद्दल होती. आणि अर्थात हा सिनेमा नाही आहे तर हा आपल्या प्रत्येकाचा एक आदर आहे. आणि आपलं जे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची ही गोष्ट आहे. आणि या गोष्टीमध्ये, या सिनेमामध्ये जे छत्रपती शिवराय साकारत आहेत, तो चिन्मय आता माझ्यासोबत आहे. चिन्मय, खूप स्वागत आहे जेबीप माझा. थँक्यू सो मच. खरं तर मी जे म्हणालो सुरुवातीलाच, कारण ट्रेलर आला आणि ह्यातल्या एक फ्रेम बघण्यासाठी लोक अक्षरशः तुटून पडले आणि त्याचा आकड्यांमध्ये आपल्याला त्याचा रिझल्ट दिसतो आहे. काय भावना तुझ्या? नाही, एकतर सर्व मराठी प्रेक्षकांचे खूप आभार मानेन मी. कारण अशा पद्धतीचा रिस्पॉन्स जेव्हा येतो तेव्हा आम्ही 2 वर्ष का थांबलो ह्याचं एक वेगळं उत्तर नाही द्यावं लागत. ह्याच कारणासाठी 2 वर्ष थांबलो होतो. कारण फक्त मराठी प्रेक्षकच नाही, बरेच म्हणजे यूट्यूबवरचे मी कमेंट्स वाचले, त्याच्यामध्ये उत्तर भारतीय प्रेक्षकही खूप आहेत, परदेशातले प्रेक्षक खूप आहेत. मग ते हल्ली जे रिव्ह्यूज करतात त्याच्यात काही परदेशी लोकांनीसुद्धा रिव्ह्यू केला आहे ह्याचा. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप भारावून टाकणाऱ्या आहेत. आणि आपण जे करतोय जगाच्या एका कोपऱ्यात राहून, ते कुठंतरी सगळीकडे पोहोचतंय आणि योग्य रीतीने पोहोचतंय, याचा आनंद आहे. खरं तर जेव्हा फर्जंद आला होता तेव्हा तुझ्याकडे जेव्हा ही भूमिका आली होती तेव्हाचं ते जे तुझ्या मनात भावना होत्या, आणि आता 3रा सिनेमा करतोयस छत्रपती शिवाजी महाराज म्हणून तू समोर येतोयस, किती कम्फर्टेबल होतास आता या सिनेमामध्ये? कम्फर्टेबल होतो, पण दिग्पाल ची खासियत अशी आहे की तो कोणाला सिक्युअर होत देत नाही फार, की आता मीच असं कधीच. तो काहीतरी एक चॅलेंज प्रत्येक सिनेमात तुमच्यासमोर ठेवतो. काहीतरी एखादी सोलोलोकी असते, एखादा प्रसंग असतो, एखादं नवीन शस्त्र शिकणं असतं. सो पावनखिंड मग खरं तर सगळ्यांसाठीच चॅलेंजिंग होती. कारण ज्या वातावरणात पावनखिंड शूट झाला ते वातावरण अजिबातच शूटिंग फ्रेंडली नव्हतं. म्हणजे ही खिंड जी दिसते सगळी, ही राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या जंगल खोऱ्यामध्ये ॲक्च्युअल खिंड दिग्पालने शोधून काढली. त्याच्यात आणखीन आम्ही ते क्रिएट केलं, तो चिखल आणि सगळं. आणि त्या सगळ्या चिखलामध्ये जवळजवळ 9 ते 11 दिवस शूटिंग आम्ही करत होतो. वर पाऊस आणि खाली हे सगळं. तर तेच सगळं चॅलेंजिंग होतं. फिजिकली खूप टॅक्सिंग आणि खूप टफ फिल्म आहे ही. आणि त्याच वेळेला इमोशनलीसुद्धा खूप टॅक्सिंग आहे. कारण ते फक्त युद्ध किंवा फक्त मिशन किंवा फक्त मारामारी नाही आहे ती, तर एक बलिदान आहे. म्हणजे महाराज जेव्हा पावनखिंडीतून निघाले असतील पुढं विशाळगडाकडे जायला, तेव्हा त्यांना कदाचित ते माहिती असेल की आता ह्यातले बरेच लोक कदाचित मला दिसणार नाही आहेत किंवा कोणीच दिसणार नाही. सो ही भावना कॅरी अख्ख्या फिल्म थ्रू करणं आणि ती शेवटपर्यंत पोहोचवणं, त्याचा उच्चांक गाठणं, हे चॅलेंजिंग होतं या सिनेमात. पण ही भावना कॅरी करत असताना पुढे जाऊन लढाई पण करायची आहे आणि त्या साऱ्या शेड्स तुला तुझ्या भूमिकेत आणायच्या. हो, कारण लढाई अनेक टप्प्यांमध्ये, म्हणजे आधी तर त्या रात्रीच्या अंधारात निसटणं आहे, मग पावनखिंडीपर्यंत पोहोचणं आहे, मग पावनखिंडीतलं युद्ध, आणि महाराज पुढं गेल्यावर विशाळगडाच्या पायथ्याशीही युद्ध, असं ते सगळं ते वाटलेलं आहे सगळं. त्यामुळं तू म्हणालास तसं की युद्धपट जरी करत असलो तरी कुठेही हे विसरून चालत नाही की ह्याच्यामध्ये भावनेच्या काही शेड्स आहेत, बुद्धीच्या काही शेड्स आहेत. कुठे काही बऱ्याच ठिकाणी बुद्धी पण आहे महाराजांची की हे असं नको, हे असं करूया. तर हे सगळंच परिपाक तुम्हाला, म्हणजे हे योद्धे तर दिसतातच आहेत आपल्याला सगळे पोस्टर्समध्ये, पण वैभव मांगलेचं एक अत्यंत सुंदर कॅरेक्टर ह्या सिनेमात आहे, जो ट्रेलरमध्ये दिसून जातो थोडासा. ज्याची मुत्सद्देगिरी, ज्याचं गोड बोलणं, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आहेत. तर त्याचा सगळ्याचा खूप योग्य असं ढवळून मिश्रण करतात, तसं ते दिग्पालने परफेक्ट केलेलं आहे असं वाटतं मला.
खरं तर आपण इतिहास वाचलेला असतो, आपण पुस्तकं वाचलेली असतात, आपण 4थीच्या पुस्तकामध्ये महाराजांचा इतिहास वाचलेला आहे. पण जेव्हा आपण अशी फिल्म करतो किंवा अशा एखाद्या कलाकृतीचा भाग असतो तेव्हा तो इतिहास आपल्याला वेगळ्याच पद्धतीनं दिसतो. तू या सगळ्याकडे कसं पाहतोस? तू म्हणालास ते बरोबर आहे. आपण आत्तापर्यंत 4थीच्या पुस्तकांमध्ये हे वाचलं, पण आता चित्रपट करत असताना मला हे जाणवत होतं की ते जे वाचलं किंवा त्याच्यानंतर जे माहीत होतं ते किती कमी माहीत होतं. बाजी प्रभू देशपांडेंचं नाव सगळ्यांना माहिती आहे, पण फुलाजी प्रभू देशपांडेंचं नाव फार कमी लोकांना माहिती आहे. त्यांच्याबरोबर असलेली 300 लोकांची, खरं तर 600 लोकांची ती अख्खी बांदल सेना, त्यातले वीर रायाजी बांदल, कोयाजी बांदल हे तर माहितीच नव्हते. पण दिग्पालने उपलब्ध असलेली पुस्तकं ह्यांच्या पलीकडे जाऊन ओरिजिनल कागदपत्र शोधून काढून आणि ह्या सगळ्याचा आधार घेऊन लिहिलेली ही फिल्म आहे. त्यामुळं अनेक ज्याला आपण म्हणूया अनसंग हिरोज किंवा अनसीन वॉरियर्स ह्या चित्रपटामुळे आपल्यासमोर येणार आहेत. चिन्मय, खरं तर फक्त सिनेमाच नाही, मालिका असेल, नाटक असेल, वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तू वावरतोस आणि खूप काम केलं आहेस. हा तुझा अनुभव पाहता तू या सिनेमाकडे कसं पाहतोस? मी या अर्थाने म्हणतो आहे कारण महाराजांच्या फिल्म फर्जंदच्या आधी खूप कमी येत होत्या, कारण तो आवाका आपल्या बजेटमध्ये आणणं, ते झेपवणं, ते पेलवणं हे सगळे चॅलेंज होते. पण दिग्पालनी ते पाऊल उचललं आणि आज ती 3री फिल्म येते आणि ते जो इतिहास आहे त्याच्यामध्ये कुठेही असं वाटत नाही की तिथे काहीतरी कमी पडलं आहे. तू कसं बघतोस या सगळ्याकडे? दिग्पालने फर्जंद करण्याच्या आधी जवळजवळ 40 वर्षाचा गॅप आहे. म्हणजे भालजींचे सिनेमे आणि दिग्पालचे सिनेमे मध्ये एक्का दुक्का फिल्म्स आहेत, सर्जासारखी फिल्म आहे. पण एवढ्या मोठ्या पद्धतीने शिवचरित्र पुन्हा उभं करणं आणि हे चॅलेंज केवळ दिग्पाल करू जाणे, कारण त्याला फिल्म मेकिंग जितकं कळतं तितकाच इतिहास कळतो. आणि तो फक्त इतिहास कळत नाही तर तो दाखवायचा कसा हेही कळतं. म्हणजे अगदी कॉस्ट्युम डिझाईनपासून सेट डिझाईनपर्यंत प्रोडक्शनमधल्या गोष्टी की हे कसं करता येईल, ह्याचं एक्झिक्युशन कसं करता येईल. आणि मी दर चित्रपटा गणिक बघतोय, फरसंद, फत्ते शिकस्त, पावनखिंड आणि पुढचा चित्रपटही. दर चित्रपटा गणिक बघतोय की दिग्पाल डिरेक्टर म्हणून खूप प्रोग्रेस करत चाललेलं आहे. त्याचं म्हणजे एखादी गोष्ट जी फर्जंदमध्ये जर 10ला होती तर ती आता 40 किंवा 50 किंवा त्याच्याही पुढे पोहोचलेली दिसते. सो हे मी त्याला क्रेडिट नक्की देईन की तो माझे 2 चित्रपट आले ते ब्लॉकबस्टर ठरले म्हणून कम्प्लेसंट नाही झाला आहे. तो अजून स्वतःसाठी नवीन नवीन चॅलेंजेस क्रिएट करतो आहे. मगाशी तू बोलता बोलता म्हणालास की दिग्पाल सिक्युअर होऊ देत नाही, काहीतरी चॅलेंज ठेवतं प्रत्येक सिनेमामध्ये. या सिनेमात तुझ्यासाठी काय होतं? या सिनेमाचं सगळ्यात मोठं चॅलेंज होतं महाराजांचा इमोशनल ग्राफ. कारण आपण प्रत्येकजण भावनिक होतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखं डोंगरा एवढं व्यक्तिमत्व जेव्हा भारावून जातं किंवा इमोशनल होतं तेव्हा नेमकं काय होतं त्या व्यक्तीच्या आतमध्ये, जेव्हा त्या व्यक्तीला हे माहिती असतं की माझ्यासाठी आत्ता 300 लोक हसत हसत प्राण देणार आहेत, तेव्हा त्याचं काय होतं. आणि अशा एखाद्या योद्ध्याच्या आईला जेव्हा तो भेटायला जातो तेव्हा त्याचं काय होतं. हा इमोशनल ग्राफ मेंटेन करणं हे खूपच ह्या चित्रपटातलं माझ्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज होतं. थँक्यू सो मच. आणि तू जे केलं आहेस, तुम्ही सगळ्यांनी जे केलं आहे ते प्रेक्षकही तेवढ्याच आतुरतेनं वाट पाहत होतेस आणि सगळ्यांनाच ते आवडेल आणि खूप प्रेम करतील. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्स अ लॉट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.